त्या दिवशी मी अंगणातून जात होतो. काकू नेहमीप्रमाणे कामात व्यस्त होत्या. भांडी घासत घासत त्या स्वतःच्या विचारांमध्ये हरवल्यासारख्या दिसत होत्या. अचानक त्यांचा पदर खाली सरकला आणि काही क्षणांसाठी माझं लक्ष तिकडे गेलं. नेमकं काय झालं हे समजण्याआधीच मी जागेवर थांबलो, कारण त्याचवेळी त्यांच्या हातातून एक जुनी वस्तू खाली पडली होती. ती वस्तू पाहून माझी उत्सुकता इतकी वाढली की मला स्वतःला आवरता येईना. मी पटकन पुढे गेलो, कारण ती साधी वस्तू नव्हती. काकू ती नेहमी जपून ठेवायच्या, पण कुणालाही दाखवत नसत. काकूंनी घाईघाईने ती उचलण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत माझी नजर तिच्यावर पडली होती. त्यांच्या चेहऱ्यावर थोडंसं आश्चर्य आणि थोडंसं संकोच दिसत होता. मी काही बोललो नाही, पण मनात अनेक प्रश्न होते, कारण इतकी वर्ष घरात राहूनही मी ती गोष्ट कधी पाहिली नव्हती. काकूंनी माझ्याकडे पाहिलं, हलकंसं हसल्या आणि म्हणाल्या, आज नाही, योग्य वेळ आली की सगळं सांगते. त्यांच्या त्या वाक्यानंतर माझी उत्सुकता आणखी वाढली, कारण आता मला त्या जुन्या वस्तूंमागचं रहस्य जाणून घ्यायचं होतं. त्या दिवशी काकूंनी योग्य वेळ आली की सगळं सांगते असं म्हटलं आणि विषय तिथेच थांबवला. पण माझ्या मनात मात्र त्या गोष्टींबद्दलचं कुतूहल दिवसेंदिवस वाढत होतं. ते नेमकं काय होतं? काकू ती एवढी का जपत होत्या? आणि तिच्याबद्दल बोलताना त्यांच्या डोळ्यात अचानक भावना का दाटून आल्या होत्या? पुढचे काही दिवस मी अनेकदा विचारायचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी त्या हसून विषय बदलायच्या. एक दिवस दुपारी घरात फारसं कोणी नव्हतं. काकू अंगणात बसून जुन्या फोटोंची पेटी साफ करत होत्या. मीही त्यांच्याजवळ जाऊन बसलो. सुरुवातीला साध्या गप्पा सुरू होत्या, पण अचानक त्यांनी पेटीतून एक जुना फोटो बाहेर काढला. तो फोटो पाहताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू उमटलं. मी उत्सुकतेने विचारलं, हा कोणाचा फोटो आहे? काही क्षण त्या शांत राहिल्या, मग म्हणाल्या, ही गोष्ट तुला आत्ता सांगायला हरकत नाही. हे ऐकताच माझं पूर्ण लक्ष त्यांच्या बोलण्याकडे गेलं. काकूंनी हळूहळू सांगायला सुरुवात केली. तो फोटो त्यांच्या वडिलांचा होता आणि त्या दिवशी खाली पडलेली वस्तू म्हणजे त्यांचं जुनं घड्याळ होतं. साधं घड्याळ नव्हतं, तर त्यांच्या वडिलांची शेवटची आठवण होती. काकू सांगत होत्या की लहानपणी त्यांचे वडील खूप कष्ट करायचे. घराची परिस्थिती साधी होती, पण मुलांना कधी काही कमी पडू दिलं नाही. जेव्हा ते कामावर जायचे तेव्हा तेच घड्याळ त्यांच्या हातात असायचं आणि काकू लहान असल्यामुळे रोज ते घड्याळ हातात घेऊन वेळ बघायचा हट्ट करायच्या. त्यांचे वडील हसत हसत त्यांना ते घड्याळ घालून द्यायचे. काकूंच्या डोळ्यात पाणी आलं होतं, पण त्या बोलत राहिल्या. काही वर्षांनी त्यांचे वडील अचानक गेले आणि त्यानंतर त्यांच्या आठवणीतलं फक्त काही फोटो आणि ते घड्याळ उरलं. म्हणूनच त्या ते इतकं जपून ठेवत होत्या. मी शांतपणे ऐकत होतो, कारण मला अजिबात अपेक्षा नव्हती की त्या छोट्याशा वस्तूमागे इतकी मोठी भावना दडलेली असेल. काकूंनी ते घड्याळ हातात घेतलं आणि म्हणाल्या, लोकांना ते जुनं घड्याळ वाटतं, पण माझ्यासाठी ती माझ्या बाबांची साथ आहे. हे ऐकून माझ्याही मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली, कारण त्या क्षणी मला जाणवलं, काही वस्तूंची किंमत पैशांनी मोजता येत नाही. त्या आठवणींनी आणि भावनांनी मौल्यवान बनतात. त्या दिवशी काकूंनी मला ते घड्याळ हातात दिलं आणि पहिल्यांदाच मला त्यांचं ते गुपित समजलं. मी ते काळजीपूर्वक हातात धरलं, कारण आता ती फक्त एक वस्तू राहिली नव्हती, तर एका वडिलांचं प्रेम, एका मुलीची आठवण आणि अनेक वर्ष जपलेली भावना बनली होती. त्या दिवशी काकूंनी ते घड्याळ माझ्या हातात दिलं आणि काही क्षण शांतपणे माझ्याकडे पाहत राहिल्या. त्यांच्या डोळ्यात नेहमीपेक्षा वेगळाच भाव होता. मी घड्याळ परत त्यांच्या हातात देत म्हणालो, हे तुमच्यासाठी खूप खास आहे, हे मी कसं ठेवू? काकू हलकंसं हसलं. मग त्यांनी घराच्या भिंतीवर लावलेलं जुन्या छायाचित्रांकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाल्या, काही आठवणी जपण्यासाठी वस्तूंपेक्षा माणसं जास्त महत्त्वाची असतात. त्यांच्या त्या वाक्याने मी क्षणभर गोंधळलो, कारण मला त्याचा अर्थ पूर्णपणे समजला नव्हता. त्या पुढे म्हणाल्या, हे घड्याळ मी इतकी वर्ष जपलं कारण ते माझ्या बाबांची आठवण होतं. पण गेल्या काही वर्षात मला जाणवलं की तू ज्या प्रकारे घरातल्या प्रत्येक व्यक्तीची काळजी घेतोस, मोठ्यांचा आदर करतोस आणि जुन्या गोष्टींची किंमत समजून घेतोस, त्यामुळे मला खात्री वाटते की हे माझे इतकं सुरक्षित तुझ्याकडेही राहील.
हे ऐकून माझ्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली, कारण ती फक्त एक वस्तू देत नव्हत्या, तर त्यांच्यासाठी सर्वात मौल्यवान आठवण माझ्यावर विश्वास ठेवून सोपवत होत्या. मी काही बोलू शकलो नाही. फक्त शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत राहिलो. काकूंनी मग त्यांच्या आयुष्यातल्या अनेक आठवणी सांगायला सुरुवात केली. लहानपणीचे दिवस, त्यांच्या वडिलांसोबतचे क्षण, त्यांनी शिकवलेल्या गोष्टी आणि कठीण काळात दिलेला आधार. प्रत्येक आठवण सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर कधी हसू यायचं, तर कधी डोळे ओलवायचे. आणि मी त्या सगळ्या गोष्टी मन लावून ऐकत होतो, कारण त्या फक्त भूतकाळाच्या गोष्टी नव्हत्या, तर एका संपूर्ण आयुष्याचा प्रवास होता. संध्याकाळ झाली. घरातले सगळे आपापल्या कामात गुंतले होते, पण आम्ही दोघं अजूनही तिथेच बसून होतो. शेवटी काकूंनी ते घड्याळ पुन्हा माझ्या हातात ठेवलं आणि म्हणाले, "हे तुझ्याकडे ठेव, पण वस्तू म्हणून नाही, तर आठवण म्हणून." त्या क्षणी माझे डोळेही नकळत ओलावले, कारण मला जाणवलं की आयुष्यात काही भेटवस्तू अशा असतात ज्यांची किंमत पैशात मोजता येत नाही. त्या विश्वासातून मिळतात, प्रेमातून मिळतात आणि त्या आयुष्यभर जपल्या जातात. त्या दिवसानंतर ते घड्याळ माझ्याकडे राहिले, पण प्रत्येक वेळी ते पाहिलं की मला फक्त काकूंचे वडील आठवत नाही, तर त्या दिवशी त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वासही आठवायचा. आणि मला जाणवायचं की नाती रक्ताची असली तरच मजबूत असतात असं नाही. कधी-कधी आदर, आपुलकी आणि विश्वास यामुळेही ती तितकीच घट्ट बनतात. आणि कदाचित म्हणूनच त्या दिवशी मिळालेली ती भेट माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान आठवण बनून राहिली.